नमस्कार. SK आर्ट्स प्रोडक्शन या चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण एक नवीन माहिती घेऊन चर्चा करणार आहोत. ही माहिती देत असताना खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांना याची माहिती असेलही तरी सुद्धा मी या ठिकाणी रिपीट करणार आहे. अनेक नवीन निर्माते चित्रपट बनवत असतात, त्या ठिकाणी नवीन दिग्दर्शक काम करत असतात, नवीन टेक्निशियन्स असतात, नवीन आर्टिस्ट असतात. ह्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात किंवा माहिती असल्या तरी संपूर्णपणे त्या होत नाहीत त्या पद्धतीने. तर त्यामुळे त्या गोष्टींची माहिती देणार आहोत. आजचा विषय आहे की आपण चित्रपट शूट केल्यानंतर, एडिट केल्यानंतर त्या चित्रपटाचे व्हिडिओचे वेगवेगळे फॉर्मॅट आउटपुट्स काढले जातात, ते कोणते हवेत आणि कुठे लागतात. त्याच पद्धतीने जे साऊंड वर्क केलं जातं त्या साऊंडचे सुद्धा वेगवेगळे ट्रॅक आपल्याला भविष्यात लागत असतात. ते कुठले ट्रॅक कुठल्या फॉर्मॅटमध्ये कुठे लागतात याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्याआधी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. ही माहिती देत असताना ही माहिती शेवटपर्यंत आपण ऐका, नक्कीच आपल्यासाठी उपयोगाची आहे. ज्यावेळेस निर्माता एखादा चित्रपट बनवत असतो तर त्यावेळेस त्याला जी काही माहिती मिळालेली असते की चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे, पण तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळणार आहे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस तो एडिट होतो, एडिट नंतर एडिटचा एक ट्रॅक साऊंडसाठी जातो, मग साऊंडचं वर्क चालू होतं. त्यानंतर त्यातलाच एक ट्रॅक DI ला जातो, DIचं वर्क चालू होतं. काही VFXचं काम असेल तो VFXसाठी जातो. अशा पद्धतीने एकाच वेळी काही कामं चालू असतात आणि सगळे एकत्र आल्यानंतर ते सगळे ट्रॅक एकत्र करून मिक्स केले जातात आणि त्यानंतर आउटपुट काढले जातात. मित्रांनो, खऱ्या अर्थाने हे आउटपुट्स काढल्यानंतर आपल्याला कुठे प्रेझेंट करायचे असतात. सर्वात आधी आपल्याला मूवी दाखवायचा असतो तो सेन्सॉरला, म्हणजे सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सेन्सॉरला तो पाठवायचा असतो आणि तिथे सुद्धा एका थिएटरमध्ये तो दाखवला जातो. तर त्यावेळेस आपल्याकडून DCP मागितला जातो आणि त्या DCP मध्ये काउंटर वगैरे लावून तो सगळा पाठवला जातो. मग ती फायनल DCP असते, क्लीन DCP असते आणि तो आपला फायनल मूवी असतो. तो करत असताना आपल्याला काही स्लेट्स आहेत सुरुवातीचे, ते ब्लँक सोडावे लागतात, कारण त्या ठिकाणी सेन्सॉर सर्टिफिकेट वगैरे नंतर आपल्याला इन्क्लूड करायचे असतात. सेन्सॉर झाल्यानंतर काही क्युरीज आपल्याला तिथून समजतात, त्या क्युरी पण आपण तिथे सगळ्या क्लिअर करत असतो आणि काही कट्स सेन्सॉर कडून आले तर ते सुद्धा आपल्याला कट्स करावे लागतात. आणि ते सगळं मिळाल्यानंतर पुन्हा एकदा एडिट टेबलवर ते सगळ्या क्युरी आणि ते कट्स सगळे घेऊन क्लिअर करून ते सॉल्व करून पुन्हा एकदा सेन्सॉरला त्या सगळ्या क्युरीज पाठवाव्या लागतात आणि फायनल सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं की त्याची कॉपी, फोटो कॉपी इमेज आपल्याला मूवीच्या आधी ठेवावी लागते, लावावी लागते. तर ते केल्यानंतर मग खऱ्या अर्थाने फायनल आउटपुट मग पुन्हा एकदा DCP काढली जाते. पुन्हा एकदा .mov प्रोरेस फाईल, जी हेवी फाईल असते अगदी, म्हणजे एखाद्या मूवीची 100 GB वरती ती हेवी फाईल निर्माण होते, तर ती आपल्याला करायची असते, कारण ती शेवटपर्यंत आपल्याला लागणार असते. साधारणपणे सेन्सॉर झाल्यानंतर काही प्रेझेंटर असतात किंवा काही स्पॉन्सरर असतात, यांना मूवीचं प्रेझेंटेशन द्यायचं असतं. जर ते लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर किंवा प्रोजेक्टरवर द्यायचं असेल तर आपल्याकडे संपूर्ण मूवीचा HD ट्रॅक आपल्याकडे हवा आहे, कारण सगळ्याच ठिकाणी हेवी फाईल्स .mov किंवा DCP ह्या ओपन होतीलच असं नाही, म्हणून HD मध्ये संपूर्ण मूवी आपण घेतला पाहिजे. काही ठिकाणी संपूर्ण मूवी न दाखवता आपण फक्त गाणी दाखवतो, ट्रेलर दाखवतो, तर ट्रेलर सुद्धा त्या पद्धतीने HD मध्ये किंवा सॉंग्स सुद्धा त्या HD क्वालिटीमध्ये आपण त्याचे आउटपुट्स घेतले पाहिजे. त्यानंतर प्रेझेंटर कडून दाखवल्यानंतर तो डिस्ट्रीब्युशनला जातो आणि डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस आपल्याला वेगवेगळे ट्रॅक लागतात.
जेणेकरून त्याच्यावर प्रोसेस होत असते. जसं आपण UFOला गेलो तर UFOला .mov किंवा DCP असे किंवा DPX असे महत्त्वाचे ट्रॅक आपल्याला द्यावे लागतात. त्यानंतर स्क्रॅबल आहे, क्यूब आहे, केसरा आहे, अशा काही जे प्रोसेस करणाऱ्या गोष्टी आहेत तर तिथे ह्या सगळ्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्स आपल्याला द्यावे लागतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे DCP .mov अतिशय क्लीन आणि फायनल ती असावी. त्यानंतर काही ठिकाणी DPX द्यावा लागतो. तर ते हे तिन्ही फॉर्मॅट आपण सुरुवातीलाच एडिटरकडून किंवा DI लॅबमधून हे सगळे आपण घेतले पाहिजेत त्यावेळेस. त्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर त्याचे राईट्स सेल आउट केले जातात. मग ते चॅनलला असतील किंवा OTT प्लॅटफॉर्मवर असतील तर या ठिकाणी सुद्धा .mov पासून तर DCP पर्यंत आपल्याकडे मागणी होते आणि ती मागणी असते. त्यामुळे आपल्याला हे सगळे फॉर्मॅट्स घ्यावे लागतात. ज्या पद्धतीने व्हिडिओ आहे फुल मूवीचे हे फॉर्मॅट्स आहेत त्याच पद्धतीने ट्रेलर, टीझर आणि प्रमो यांचे सुद्धा DCP, DPX आणि .mov आपल्याला लागणार आहे. त्याच पद्धतीने सॉंगचे सुद्धा आपल्याला हे सगळे फॉर्मॅट आपल्या सोबत हवे आहेत. ज्या पद्धतीने व्हिडिओचे हे फॉर्मॅट्स आहेत त्याच पद्धतीने ऑडिओचे, साऊंडचे सुद्धा फॉर्मॅट्स आपल्याला लागतात. मग साऊंडचे कुठले फाईल्स आपण कलेक्ट केल्या पाहिजे साऊंड इंजिनियर कडून किंवा आपण जिथे BGM वगैरे करतो, रिदम करतो त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या फाईल ते मिक्स करत असतात आणि ते मिक्स करत असताना मिक्स फाईल आपल्याला दिल्या जातात आणि ते आपण एडिट सोबत लावून मॅच करून ते सगळं आउटपुट काढत असतो. पण ह्या मिक्स झालेल्या फाईल त्याच्या आधी ज्या अनमिक्स असतात त्या स्टेजला या सगळ्यांचे वेगवेगळे ट्रॅक वेव्ह फाईलमध्ये, वेव्ह फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे हवे असतात. ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं की संपूर्ण मूवीचं बॅकग्राऊंड जे BGM बनवलेलं आहे याचे M&E म्युझिक अँड इफेक्ट आणि डब असे वेगवेगळे अनमिक्स ट्रॅक वेव्ह फाईल आपल्याला लागतात. तर त्या सुद्धा आपण साऊंड कडून घेऊन घ्या, साऊंड डिपार्टमेंट कडून. त्यानंतर आपल्याला सॉंग्स जे बनवतो सॉंग्स मध्ये आपल्याला काही IT फाईल लागतात. IT फाईल मीन्स आपण जे जे रिथम्स वापरलेले आहेत मग ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटचे असतील, वेगवेगळे इफेक्टचे असतील तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या इफेक्ट्स आणि रिदमच्या सगळ्या वेगवेगळ्या फाईल ह्या लागतात आपल्याला. त्याला IT फाईल्स म्हणतात. ह्या सॉंगच्या सगळ्या IT फाईल्स सुद्धा वेव्ह फॉर्मॅटमध्ये आपण हे घेतले पाहिजेत, आपल्याकडे ठेवले पाहिजेत. हे सुद्धा आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर जात असताना काही वेळा आपला मूवी वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये डब केला जातो. तो त्यावेळेस त्यांना तो डब ट्रॅक काढून त्यांचा वेगळा डब ट्रॅक तिथे टाकता आला पाहिजे. गाण्याचे काही क्रिएटिव्ह गोष्टी ते करतात त्यामध्ये सुद्धा चेंजेस करण्यासाठी आपल्याला या सगळे फॉर्मॅट्स त्यांना द्यावे लागतात. ज्या पद्धतीने व्हिडिओ ऑडिओचे द्यावे लागतात त्याच पद्धतीने ग्राफिकचे सुद्धा वेगवेगळे फॉर्मॅट खास करून आपल्याला ओपन फाईल द्यावी लागते. ज्यावेळेस आपण पोस्टर बनवतो तर पोस्टरचे सुद्धा अनेक फॉर्मॅट आपल्याला, फॉर्मॅट म्हणण्यापेक्षा साईज वेगवेगळ्या कराव्या लागतात. त्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण पब्लिश करत असतो मूवी त्यावेळेस आपल्याला पोस्टर बनवावे लागतात. मग काही ठिकाणी व्हर्टिकल पोस्टर्स लागतात, काही ठिकाणी हॉरिझॉन्टल लागतात. त्याच्या बॅनरच्या वेगवेगळ्या साईज आपल्याला कराव्या लागतात. जसं आपण मल्टिप्लेक्स मध्ये देतो, सिंगल स्क्रीन मध्ये देतो त्या ठिकाणी 12:8 किंवा 20:10 अशा साईज असतात. किंवा आपण पोस्टर बनवले स्टिक करण्यासाठी ते 60:40 ते बनवावे लागतात. काही ठिकाणी स्टँडी बनवावे लागतात. तर हे सगळे साईज बनवण्यासाठी जर आपल्याकडे ओपन फाईल असेल तर त्या ओपन फाईलमध्ये चेंजेस करून आपल्याला ह्या साईज क्रिएट करता येतात. आणि त्याच पद्धतीने चॅनल किंवा OTT प्लॅटफॉर्म हे सुद्धा आपल्याकडे ही ओपन फाईल मागत असतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या पोस्टरच्या ओपन फाईल आपल्याकडे ठेवल्या पाहिजेत. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट लागते की ज्यावेळेस आपण एखादा मूवी अवॉर्डला पाठवतो त्या अवॉर्डला सुद्धा आपल्याला हे काही फॉर्मॅट मागितले जातात आणि अजून एक एक्स्ट्रा गोष्ट मागवली जाते ती म्हणजे सबटायटल SRT फाईल. तर आपण SRT फाईल सुद्धा एक वेगळी बनवून ठेवली पाहिजे आणि ती सुद्धा OTTला सुद्धा मागितली जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या तर पुढे आपलं काम सोपं होतं. बऱ्याच वेळा निर्मात्यांना किंवा डायरेक्टरला ह्या गोष्टी माहीत नसतात आणि
ती फक्त DCP घेतली जाते आणि त्यानंतर ज्यावेळेस ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि साऊंड आणि व्हिडिओचे फॉर्मॅट मागितले जातात त्यावेळेस ते आपल्याकडे नसतात आणि मग ते घेण्यासाठी पुन्हा आपल्याला ती लॅब ते एडिटर सगळे शोधावे लागतात, त्यांच्याशी संपर्क करावा लागतो आणि मध्ये मोठा कालावधी गेलेला असतो आणि त्यात ते टेक्निशियन्स आपल्यासाठी फ्री असतीलच असं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर मला वाटतं की आपण हे सगळे फॉर्मॅट्स घ्यावेत जेणेकरून पुढे अडचण निर्माण होणार नाही. ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ही माहिती आपल्यासाठी आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच अशाच पद्धतीने वेगवेगळ्या माहिती आम्ही आपल्याकडे या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. आपल्या काही सूचना असतील किंवा कमेंट्स असतील तर नक्कीच आपण कमेंट्समध्ये लिहून पाठवा. त्याच पद्धतीने इंस्टावर असाल तर इंस्टावर DM करा. त्यानंतर फेसबुक पेज आहे तिथेही तुम्ही कमेंट्स टाकल्या तरी त्या आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या कमेंट्स बघून नक्कीच पुढचे व्हिडिओ इम्प्रूव्ह केले जातील, त्या पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत जाईल. धन्यवाद.